गजाननाय नमः. ओम आत्मसूर्याय नमः. मूर्खाकडून प्रशंसा मिळण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरुने दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी अमृतवाणी. आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात, पण देवाचे नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून उपयोग नसतो. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नाम स्मरणाशिवाय खरोखर पर्याय नाही. जसं वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागे आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत नामापाठोपाठ आपोआप येतात. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नाम स्मरणाचा आपल्याला छंद लागला पाहिजे. आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ अखंड नाम असेल की काय घडते तर आपली जन्मजन्मांतरची पापे जळून पार खाक होतात. पापांचा लवलेश सुद्धा राहत नाही. सर्व समाधानापेक्षा सर्वात सुलभ समाधान कोणते असेल तर ते आहे अखंड नाम स्मरण. प्रत्येक क्षण हा नाम स्मरणासाठी योग्यच असतो. पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी सदैव आपल्या पाठीमागे आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम. आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येईल तसं वळावं लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा, ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमावलंय. लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्याला ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतात आणि आपणही त्याच्याशी बोलतो. ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातनं आपले नाते भगवंताशी ठेवावे. रागाला जिंकण्याचं एकमेव उपाय मौन. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत त्याने तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं की त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रूपी गाळ काढून बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरीही कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग संपूर्णपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत, सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी भोगावेच लागतात. एवढं नक्की, भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच असतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा त्रास करून श्रद्धा अवचित राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्यावी एवढेच एकच मागणे त्या परम कृपालू श्री स्वामी समर्थांच्या चरणी मागावे. स्वामींना मुजरा का करावा. श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व विश्वाचे राजे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. राजाधिराज आणि योगीराज आहेत.
त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावाने शरण जाण्याकरिता मुजरा पद्धत अनुसरली आहे. त्रिगुणरूपी महाराजांना 3 वेळा मुजरा करून अनन्य भावे गुडघे टेकून शरणागती पत्कारल्यास गुरुब्रह्मास सर्वस्व अर्पण नैवेद्य होतो. स्वामी महाराजांना समोरून नमस्कार करू नये. मूर्तीची किंवा फोटोच्या उजव्या बाजूने करावा. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाटेले आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी स्वामी समर्थ आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. स्वामी भक्त हो, जीवनात कितीही संकटरूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या, त्यांच्या विषाचा तुमच्यावर कधीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण स्वामी बोलतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावर कळते. आता फुकट मिळणारा ऑक्सिजन पहा, गरजेच्या वेळी हॉस्पिटलमध्ये किती महाग मिळते. उडणारे पक्षी लोकांच्या गोष्टीपेक्षा स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवतात. आपल्याला आयुष्यात काही मिळायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लावली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखाच्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्तीदाय, म्हणजेच देणारे सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचे जे चित्र उमटलेलं असतं त्या चित्राला फक्त जन्मच असतो, त्याला मृत्यू नसतोच. असं पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो उपदेश करणार नाही पण साथ देईल, पण दोष देणार नाही, कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही. भेटेल असा पार्टनर, पण असं भेटेल का म्हणून आपणच का नाही असं व्हायचं. कुणासाठी तशी अशा स्वरूपात पार्टनर किती कठीण आहे आणि सोपंही. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं, आयुष्याचा महाउत्सव करायचा असतो. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी असं स्वामी म्हणतात. वाढतं वय अनुभव देतं आणि एकाकीपण ज्याचे कष्ट दमदार असते त्याचे जगणे आणि वागणेही रुबाबदार असते. नेहमी जिंकणारा महान नसतो, तर कुठे हरायचं हे समजणारा देखील महान असतो. आयुष्य एक वेळ अशी असते की त्या क्षणी प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं, कारण स्वतःबद्दल करणं जास्त सोपं असतं. त्याला समजावून घ्यायचं असतं, त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळत नाही. काही लोक सुरक्षित सोयीची जागा शोधतात, तर काहीजण जिथे आपण आहोत त्याच जागेला घडवतात. परक्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसणं मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. 2 गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूस संपला.
कुठेतरी कर्माची भीती आहे, म्हणूनच तर गंगेवर गर्दी आहे. पाप विचार आहे, शरीरात नाही. गंगा शरीर शुद्ध करते, विचार नाही. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहितीवर जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मागे इतकं पण वेडे होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल. त्याच्यासाठी वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहन ठेवण्याची नक्कीच गरज नाही. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्याची पात्रता कळते, तुमची नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवताही येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपवता येतात. भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकता. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटांवर निभवावं लागलं, पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं. स्वामींवर आपले विश्वास, श्रद्धा अटूट असायला पाहिजे. स्वामींच्या सेवा मार्गात, अध्यात्माच्या वाटेवर चालणे एवढे सोपे नाही. या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी आत्मसात करण्यात लागतात. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष भक्ष करतात, अपय्यपान करावं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते. संकटकाळी ज्याचे दरवाजे आपल्याकरिता खुले असतात तेच आपले खरे नातेवाईक. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी ही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरं कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनात प्रतिबिंब पाहायचं, क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्स्य, प्रेम सगळी रूपं पाहायची. आपण आपल्या मनाचं द्रष्टे व्हायचं, अफरातफर करायची नाही. मग खरं मन प्रकट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कुणी किती जागा अडवली आहे ते पाहायचं. पुरुषाला बायको नसली तरी जग त्याला सावरून घेतं, पण स्त्रीला नवरा नसेल तर तिचं जगणं हरवून जातं, कारण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरवून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. राग सर्वात नीच भावना. ती तुमच्या प्रतिभाशक्तीला डगाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसतात. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. सर्वात मोठा दानशूर हा कंजूस व्यक्ती असतो, जो सर्व धनदौलत दुसऱ्यांसाठी सोडून जातो. हे कलियुग आहे. इथं नालायकाचा सत्कार होणार आणि सज्जनाला त्रास होणार. एखाद्याने आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा. हीच त्याची शिक्षा असते. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करतात ते तुमच्यावर कधीच टीका करणार नाही. तुमच्यावर तेच टीका करतात ज्यांनी कधीच तुमच्या एवढे कष्ट घेतलेले नसतात. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले
तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही. ज्याचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी नसतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर मग डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे. पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडं गाळ दिसणारच. याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे. दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्त्वाचे नाही, त्यांच्या नात्यामधील भावना कशी आहे हे महत्त्वाचे आहे. राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकाचे सखे सोयरे होते, पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतात. ज्याप्रमाणे घरापेक्षा दरवाजा लहान असतो त्यापेक्षाही कुलूप छोटं असतं आणि किल्ली तर त्यापेक्षा एकदमच सर्वात लहान असते, पण ती संपूर्ण घर उघडते. त्याचप्रमाणे एक चांगला विचार हा देखील एक भली मोठी समस्या सोडवू शकतो. मान अपमान होतो म्हणून मठात येणे बंद करणे यासाठी खिदाची गोष्ट दुसरी नाही. स्वामीपेक्षा आपण श्रेष्ठ हे ज्याला वाटते त्याची सेवा तिथेच खंडित होते. मान मिळतो म्हणून सेवा करायची नाही व अपमान झाला म्हणून सेवा सोडायची नाही. या दोन गोष्टी सेवे करण्याची सतत लक्षात ठेवायची. स्वामी मार्गात येणे सोपे पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूपात, ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलले तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, मायबाप कधीच न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एकवार, स्वामी नाम सुखी ते अपरंपार. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण तर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे दुःखे त्यांनी स्वीकारली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण चिंतारहित होतो, डोक्याला काही ताण उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटल्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. एक आत्मिकता शक्ती जी असते, जी नेहमी सतत आपल्याबरोबर असते, ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्या लक्षात आणून देते. पण आपण लक्ष नसतं, आपण तिच्या स्मरणात नसतो, पण तिला आपण स्मरण असतो. आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवत नाही. त्या शक्तीला सातत्याने आपण स्मरण करत आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य असतं. पण मनुष्य धर्म असा आहे की त्याला सगळं मिळत गेलं की तो या स्मरणातनं बाहेर येतो. तो स्मरण करीत नाही, कारण सगळी उपलब्धता असते. ज्यावेळी त्याला उपलब्धता नाहीशी होते, त्यावर काही प्रसंग ओढावते, त्यावेळेला बरोबर त्या शक्तीची आठवण येते आणि मग तो त्या शक्तीला सतत आठवत असतो. परंतु त्या शक्तीचा नवदेवही स्मरणात तुम्ही नसता. तुमचं स्मरण त्या शक्तीला होईपर्यंत तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून नेहमी सातत्याने त्या शक्तीचं स्मरण आपण आपल्या सवयी लावून केली पाहिजे. माणसाचे समोर बघण्याचं की मागे व्हायचं पुष्कळ सुखदुःख अवलंबून असतं. हातपाय न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच पाय फुटतात. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी संवाद साधता यायला हवा.
मौन हे ना कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना समाधान. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.